सभेची जी काही बार्शीची शाखा आहे त्याच्यामध्ये विशेष त्याने एक औचित्य साधलेलं आहे की बार्शी या शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आगमन झालं त्यावेळेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना इथं स्वागताला बोलवलं म्हणा, त्यांचे विचार मांडायला बोलवलं आणि त्या जानराव साहेबांचं म्हणणं आहे त्याने ते ऐतिहासिक बाबी शोधल्या आहेत. 11व्या बाबासाहेबांच्या खंडामध्ये तो विषय नमूद झालेला आहे की बाबासाहेबांनी इथे येऊन प्रथमतः येवल्याच्या अगोदरही येऊन इथे घोषणा केली की बौद्ध धर्म स्वीकारायचे किंवा बौद्ध धर्माच्या अनुषंगाने इथे त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. आणि विशेषतः बार्शी शहराला सुद्धा ते ऐतिहासिक वारसा आहे आणि तो ऐतिहासिक वारसा सुद्धा काही कारणास्तव किंवा त्यानंतर जे काही कार्यकर्ते झाले सोलापूरचे असतील बार्शीचे असतील तर त्यांनी त्या क्षणाकडे थोडंसं दुर्लक्ष केलेलं असावं म्हणून तो क्षण आम्हा सर्वांना सुद्धा म्हणजे स्मरणात जेव्हा 18व्या खंडामध्ये बाबासाहेबांची जी काही चरित्र लिहिलं त्या 18व्या खंडामध्ये ती छापून आले आणि त्याच्यामध्ये विशेषतः या सभेचे पण आणि भारतीय बौद्ध महासभेच्या सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष पण आहेत. तर यांनी त्याला थोडंसं उत्तेजित केलेलं आहे त्या क्षणाला. त्याबद्दल आपण सर्वांनी त्यांना साधुकार दिला पाहिजे म्हणून मी म्हणते आपण सर्वांनी त्यांना या घटनेच्या निमित्त साधून ते औचित्य इथं उत्साहामध्ये उत्साह पार पाडला. धर्म परिषद आपण म्हटलं तर थोडंसं ही कॉर्नर बैठकीसारखी का असेल, आपण कॉर्नर बैठक ही मोठ्या धम्म परिषदेला सुद्धा मागं सारत असती कारण विचाराची माणसं इथं येत असतात. म्हणून आपण बसलेली सगळ्यांनी जानराव साहेबांबद्दल आणि त्यांच्या पूर्ण टीमबद्दल साधुवाद द्यायचा आहे सर्वांनी. साधू साधू साधू. आणि या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे आजी माजी सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत त्यांना पण मी मंगल कामना देते. तुमच्या एकूणच या कार्याला माझ्या करूया. आणि या ठिकाणी आपल्याला मला या छोट्याशा उपक्रमाला उद्घाटक म्हणून किंवा माझ्या हस्ते इथे तुमच्या या परिषदेचं उद्घाटन केलं त्याबद्दल मी तुमच्याबद्दल साधुवाद देते, मंगल कामना करते. तथागत चरणी किंवा या कार्याचं उच्चांक तुम्ही गाठावं अशी तुमच्या प्रती तथागताच्या चरणी मंगल कामना करते. आणि आता इथे मला सभेचा प्रोटोकॉल असतो जिथे म्हणते जी आहे तिथे त्याने थोडीशी धम्मदेशना द्यायची आहे. आणि मग धम्मदेशना आपण धम्माचं कार्य करतो आहोत. इथं विचाराची तर सभा आहेच आहे तर विशेषतः धम्माचे आम्ही बुद्ध उपासक आहोत इथे. आणि तेव्हा मी आपल्याकडून काही वधवून घेणार आहे तेव्हा आपण सरळ बसायचे, हात जोडायचा आहे. हात जोडायचा सर्वांनी कारण आपली ही धम्म परिषद आहे तेव्हा हात जोडा सर्वांनी. हात जोडून आपल्याला सभेची सुरुवात सुद्धा सर्वांच्या साथीनं करायची असते, विचार सुद्धा सर्वांच्या साथीनं मांडायचे असते. तेव्हा खूप सुंदरशा आवाजामध्ये मी मागे म्हणे आपण पाठीमागे बोलायचं आहे. आपल्याला बाकी गिरायची काही तथागताच्या सानिध्यामध्ये तथागताच्या आधिपत्याखाली राहायचे आणि निश्चितपणे विलय कधीच तोडला नाही पाहिजे. ते विलयाला पक्की असले तर मग त्यांच्या अनंताकडे निपाणाकडे ते सहज जाऊ शकतात असं तथागतांचं म्हणणं होतं. आणि मग त्या 8 दिवसाच्या सभेमध्ये भिक्षुगणाकडून काही चुका झाल्या असतील त्या चुका त्या व्यक्तीला त्या भक्तांना किंवा उपासक असतील तथागतांची अपेक्षा असेल की त्यांना माझ्या दैनंदिन जीवनामध्ये माझ्याकडून धम्माच्या अनुषंगावर काही चुका झाल्या असतील. आता धम्म म्हणजे नियम, धम्म म्हणजे नियम आणि त्या नियमाप्रमाणे तो म्हणते जी किंवा तो परिवार जर वागत नसेल
तर आणि त्याला त्याची चूक कळाली म्हणजे त्याच्या विनयामध्ये. आणि ती चूक त्याला कळाल्यानंतर त्या 8 दिवसातून एक वेळेला कसोटीमध्ये त्यांनी स्वतःहून आपली चूक कबूल करायची आहे. आणि समजा त्याने कबूल नाही केली तर बाजूच्या बनतेजींचं त्यांच्यावर लक्ष असायचं. आणि त्याने जर उठून ती चूक कबूल नाही केली तर ते म्हणते त्यांना म्हणायचे की भगवंत किंवा त्यांचे जे अरहंत त्यावेळेस सारीपुत्र असतील, महामोगलाल असतील, बाकीचे उपाधी म्हणते असतील, हे जे काही अरहंत पदाला गेलेले म्हणते होते त्यांना सांगायचे की ह्यांनी आमच्यासमोर अशी अशी चूक केलेली आहे धम्माच्या बाबतीत. आता धम्माच्या बाबतीत चुका म्हणजे काय आहे? काया वाचा मनाने माझ्याकडून कुठलंही वाईट कृत्य न घडत. मग बोलताना कुणाला तरी काही विचार सांगताना कुणाचं तरी मन दुखवलं, आपल्याला विनयाप्रमाणे तथागताला विनय म्हणजे झोपेतून उठल्यापासून झोपेपर्यंत आम्ही कसं वागायचे, कसं बोलायचे, काय खायचे, कसं बसायचे, आणि हे सगळं तुम्हाच्या फायद्यासाठी आहे असं तथागतांचं म्हणणं होतं. मग ते भिक्षुकाला येतो सांगायचं की हो तथागता भगवंता माझ्याकडून ही चूक झालेली आहे, मी पुन्हा ही चूक करणार नाही आहे. त्या चुकीची आम्हाला जाणीव आणि त्याच्याबद्दलची माफी म्हणजे आपल्याकडे क्षमा याचना. मग आमच्या त्या भंतेजींचा विनय दृढ होत असे, त्या विनयामध्ये चूक होत नसे. आणि मग आता आमच्याकडे त्याची प्रथा अशी झाली, जर भंतेजी असतील तर याचना घ्या, भंतेजी नसतील तर अशी वंदना घ्या. पण ती याचना वैयक्तिक व्यक्तिगत आमच्या चुका, आमच्या कामामध्ये काही जर चुका झाल्या असतील तर त्या आम्हाला स्वतःला त्याची जाणीव व्हावी. आणि ती आम्हाला सकाळी वंदना आमच्या घरी दररोजचं वंदना घेत असताना ती याचना म्हणायची आहे. आणि ती याचना म्हणताना आमच्या झालेली चूक आमच्या लक्षात यावी म्हणून ती याचना आपल्याला तथागतापासून ती चालत आलेली आहे. आणि ती याचना आपण आपल्याला सर्वांना नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्ध समणाच्या अगोदर बुद्धिं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि हे म्हणल्यानंतर म्हणजे पंचांग प्रणाम. किती प्रणाला घालता येतो पंचांग प्रणाम हा थोडा शोधाचा विषय आहे, कारण की आम्ही शरीराला कसं सवय लावलेली आहे, वळण लावलेलं नाही, कारण तो आमचा प्रोटोकॉल आहे, ती आमची शास्त्रीय पद्धत आहे. पण आम्ही ती अंमलात आणायचा आणखी जास्तीचा प्रयत्न केलेला नाही आहे. तर ती आपल्याला तिथून आल्यानंतर मग ती याचना करायची फक्त आमच्याकडून काही चुका झाल्या आहेत का, आणि त्या झाल्या असतील तर आम्ही पुनरावृत्ती त्याची करणार नाही याची जागृती होण्यासाठी, याचं स्मरण होण्यासाठी आम्हाला ती याचना आली पाहिजे, घेतली पाहिजे. पण खूप सुव्यवस्थित आणि अनुभव धर्मपरिसर आहे असं वाटावं. सर्वांनी मोठ्या आवाजात, जसा तुमचा आवाज असतो तशा आवाजात आपल्याला फक्त नमो तस्स भगवतो अरहतो असं म्हणायचं आहे. मी जसं म्हणेल तसं आपण सर्वांनी पाठीमागं म्हणायचं आहे. नमो तस्स भगवतो अरहतो, नमो तस्स भगवतो अरहतो. बसलेल्यांचा आवाजच येत नाही, मोठ्यानं म्हणा. अरहतो तम्मा संबुद्धस्स, नमो तस्स भगवतो अरहतो तम्मा संबुद्धस्स. त्यामुळे एखाद्या वेळेस एक नसेल सुंदर म्हणला तर आपल्याला देशना द्यायची आहे. मी व्यक्तीला म्हणण्यापेक्षा तुम्हाला सामील केलेलं आहे त्याच्यामध्ये. तर एक छोटीशी गाथा मिळेल आणि ती गाथा या ठिकाणी सर्वांना येणं अपेक्षित आहे, परंतु माझ्या मते ती गाथा आपल्या सर्वांना येत नसावी, ती प्रचलित आपण केलेली आहे. तर ती गाथा मी या ठिकाणी म्हणेल. क्षमा आहे, मी पण स्वतः होताना क्षमा मागते आहे.
भारतयेन कथं स्वपापराधं तमतु मे तथागता द्वितीयं लोकान् समन्नानि तथागता भारतयेन कथं स्वपापराधं तमतु मे